मित्रांनो, पेडगावचं मैदान आज बाहेर पडतंय आणि या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये एक मोठं नाव कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवणकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह याने त्या दिवशी वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचा आज मोठं गिफ्ट दिले आहे. राहुल दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. दादा, आज तुम्ही मागच्या मैदानात सांगितलं होतं की ज्योतिबाचा गुलाल मी राखून ठेवलाय आणि मी पेडगावला तो 100% मला मथुर देणार आणि आज तुम्ही स्वतःहून तो गुलाल आज तुम्ही स्वतःला पण लावला आणि मथुरला पण लावलाय. काय सांगाल आजचा आनंद? मथुर माझा कालीद आहे. त्या कागदाच्या तुकड्याने जो माझा शब्द होता तो आज पूर्ण केला. मी पाठीमागच्याच मैदानामध्ये बोललो होतो, ज्योतिबाचा गुलाल मी घेत होतो त्या मैदानाला. तो मी वापस घरात ठेवला. तो गुलाल ज्योतिबाला मी प्रार्थना केली होती. मथुरच्या बड्डेच्या दिवशी जे मी ज्योतिबाला कपडे घेतले त्या मथुरच्या बड्डेला देवळात चढवले गेले आणि ज्योतिबाचा जो गुलाल आणला होता तो गुलाल मी राखून ठेवला होता घरी. तो गुलाल मला माहिती आहे या पेडगावला हॅट्रिक करणार. हॅट्रिकचा गुलाल माझ्या कपाळाला लागणार. माझ्या मथुरने जो मीनी दिलेला शब्द आहे तो मी नाही पूर्ण केला, तो त्यांनी पूर्ण केला. म्हणजे एक असते ना, एक इमानदारीने जीव लावलेला असतो ना प्रामाणिकपणे, तो आज मला समजला. दादा, तुमच्या जरा डोळ्यातून अश्रू अनावर झाले या क्षणी काय काय मथुरची जागा आयुष्यामध्ये असं काही म्हणजे मला असं वाटत नाही का कोणी घेईल माझ्या मनामध्ये. कारण की आज म्हणजे ही हॅट्रिक पाठीमागच्या टायमाला चुकली. हॅट्रिकचा गुलाल लागला पण तो पळून नाही झाला. पण आज या पेडगावच्या मैदानात हा पिढ्यानपिढी चालणारा मैदान आहे. हा वाढ वडिलांपासून चालणारा मैदान आहे. ह्या मैदानामध्ये इथं अखंड देशभरातील पूर्ण शेतकरी वर्ग असेल, गाडा मालक, चालक, प्रेक्षक सगळे इथे उपस्थिती ठेवतात आणि त्या उपस्थितीमध्ये या मथुरने अखंड देशभरात, महाराष्ट्रभरात मला जी प्रसिद्धी दिली, तो कपडा गुलाल दिला, कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. आज एक गोष्टीचं कमी भासतं. या मैदानामध्ये बघा, आमचे निंबाळकर सर होते, माझ्या भावासारखे मित्र होते. आज त्यांचे हे साथीदार होते, कंटिन्यू सोबत असायचे. पण आज बी सगळे मित्रपरिवार आमच्या सोबत आहे. म्हणजे आनंदाची गोष्ट एकच आहे, तो दिलेला प्रामाणिकपणे प्रेम तो कधी मिटत नसतो. दादा, तुम्ही इथे आलेल्या प्रेक्षकांचं एवढं प्रेम प्रत्येक वेळेस मिळत असते, पण पहिल्यांदा आल्या तुम्ही अभिवादन केलं प्रेक्षकांना. काय सांगा त्यांच्या प्रेमाविषयी? त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रेमापोटीच मथुर पळतोय. दादा, आज मला वाटतं महाराष्ट्रभरातून मथुरचे फॅन्स आलेत आणि सेमीला जेव्हा म्हणजे सगळा कालवा झाला त्यावेळी मथुर लागला. कारण मथुरसाठी प्रेक्षकांचा वेगळाच एक फील असतो. काय सांगाल त्या फील बद्दल? कारण तुम्ही पण तो अनुभवलाय फील की प्रेक्षक किती ओरडत होते ज्यावेळी मथुर पळत होता, त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं? मला त्याच्यावर जाम विश्वास आहे. त्याच्यावर जो विश्वास आहे तो विश्वास त्यांनी घात नाही केला. बरोबर. तो विश्वासाला कुठे तडा नाही दिला. तो माझा स्वप्न होता, विश्वास होता, तो पूर्ण केला त्यांनी. दादा, मोठं मैदान असले की मथुर कधीच नाराज करत नाही. काय सांगाल? आज त्याच्या वयाचे कोणते नंदी इथं दिसत नाही. आज ज्या गतीने पळतोय, ज्या स्पीडने पळतोय, तो खुंची आहे माझ्यासारखा रागीट येतो आणि तो काही करू शकतो. तो एक माझ्यासाठी महादेव आहे. दादा, कोरेगावचं पण हॅट्रिक, आता पेडगावची हॅट्रिक म्हणजे ही जोक नाहीये दादा. कारण की हा नंदी असा होणेच नाहीये, महाराष्ट्रात नाही, भारतात होणे नाहीये. काय सांगाल याविषयी? हे रेकॉर्ड आहेत ना, हे रेकॉर्ड न मोडण्यासारखे आहेत. बरोबर. वारंवारता मी बोलत असतो. या 3 वर्षाआधी मथुर जर पळत असता घाटावरती, मथुरचे जे रेकॉर्ड असते ते रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड असते. कारण की तो आदातमध्ये चांगल्या नंदीनं घाम फोडायचा, स्पीडच्या नंदीनं घाम फोडायचा. त्या टायमाला आपला निसर्ग गार्डनचा सुंदर बॉस एवढा पळणारा नंदीच नव्हता.
त्या नंदीमध्ये आमची बिंदोडला एक गाडी झाली होती. समोरची गाडी पण खूप छान पळत होती, खूप सुंदर होती आणि खूप स्पीडची होती. त्यांना अर्ध्या रस्त्यात ठेवली होती ती गाडी, एवढा गाडीला स्पीड होता. म्हणजे मथुरचा आदत वय कुठेतरी देवाच्या हातात आहे, पण तो आदत वय आज भरून काढतोय तो. दादा या वयामध्ये भरून काढते. ते 3 वर्ष गेलेले आहेत ना, ते या वर्ष या टायमाला तो भरून काढतो. दादा रायबाबद्दल काय सांगाल? असते आजपर्यंत आपण बघत आलोय, मथुर ती कायम सत्यात उतरवत आलाय. तुमच्या मनामध्ये जी गोष्ट चाललेली असते ती मथुर मैदानात सत्यात उतरवत आलाय. काहीच बोलण्यासारखं नाही, आज शब्दच नाही. मथुरच्या पुढे शब्दच नाही आज, त्याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही आज. दादा रायबाबद्दल काय सांगाल? साहेबांनी खूप छान सुंदर अशी साथ दिली मथुरला. मी बोललो होतो ना, आमची घरचीच गाडी पळणार. रायबा जिथे असतो तिथंच मथुरा असतो, त्याच गावामध्ये असतो आजूबाजूलाच. मग त्याच्यामुळे त्यांचे आणि माझे एकदम फॅमिलीसारखे संबंध आहेत. आणि आधी त्यांनी ठरवला होता मुंबई, म्हणजे त्यांना माहीत नव्हता मी बारीक ड्रायव्हर केला आहे म्हणून गाडीवर, कोणालाच सांगितलं नव्हता. मग त्यांनी पंकजला आणला होता. पण पंकजकडून क्षमा मागतो का त्या लोकांनी, म्हणजे माझं बोलणं नाही झालं, माझं मी डिसिजन माझ्या एकट्याने घेतलं, मी कोणाला सांगितलं नाही. मला माहीत आहे बारीक इथे गेल्या वर्षी पण फायनल मारली होती बारीकने, याही वर्षी बारीक मला फायनलला ठेवील ही मला बारीककडनं अपेक्षा होती ना. ती अपेक्षा बारीकने पूर्ण केली. म्हणजे जाकी पण जेवढे आहेत ते विश्वासाला तडा नाही जाऊन देत. ते विश्वास, ते जे जाकी आहेत नामांकित, त्यांच्यावर भरोसा ठेवला, तो भरोसा ते पूर्ण करून काढतात. मग त्याचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर ऋणी राहील जेवढे जाकी आहेत त्यांचं. दादा पुन्हा एकदा मथुरनं सिद्ध केलंय, प्रत्येक मोठ्या मैदानात प्रत्येक वेळेस नवीन चेहरा घेऊन पळत आलाय आणि उजेडात किती येत सिद्ध आलाय. करायचं राहिलंय, काय सिद्ध करायचं राहिलंय हा? याच्या आधी ट्रोल करणाऱ्यांना आज कळत असेल, अरे यार त्या देवासोबत आपण खेळ खेळलो. दादा काही लोकांना वाटलं की मथुर हा थोडस वय झालंय, पळू शकत नाही, परंतु त्यांना दाखवलंय की मोठ्या मैदानामध्ये तो काय करू शकतो. आम्ही मोठ्याच मैदानात पळवतो, ओपन मध्ये पळवतो. कधी असा म्हणजे छोट्या गटात, लो गटात, जिथे कोणते टॉपचे नंदी नसतील तिथे कधीच पळवलो नाही आम्ही, कधी नाही पळालो. आतापर्यंतचा इतिहास आहे. एक मैदानात आदात पळव उर्मिला ताईची इच्छा होती, एक बहिणीसारखी आहे, बैलगाडा क्षेत्रात नवीन आली होती, तिने एवढा 52 लाखाला नंदी घेतला. त्याला तिथं एक इच्छा पूर्ण करू, त्या ताईची इच्छा त्या आदातमध्ये पूर्ण केली. पण तिथे मला एक गोष्ट वाईट वाटली, तिथे मी पळायचं नाही ठरवलं, आदात नाही तर नाही पळालो. तिथे पण 1 नंबर केलेला, हा 1 नंबर केला होता. वहिनींचा कॉल झाला का नाही विजयानंतर? हा झाला. काय म्हणाल? काय सगळे खुश होतात, मी खुश असलो तर. दादा समीर भैयाबद्दल काय सांगाल? भैया आता हे सगळे शुभम, गौरव, भैया, टक्क्या नाना, आदू, आमचे मुंबईचे अक्षय भाऊ झाला, बंड्या झाला, सरपंच झाला आमचा, समीर भाऊ, सरकार, टिमू भाऊ आमचा, सगळी टीम आमची. सगळेच बिचारे माझे, त्यांचं क्षेत्र पण नाही हा, ते बिचारे माझ्या नादामुळे ते माझ्या सोबत येतात. त्यांचा काही संबंध नाही या क्षेत्राशी, पण माझ्यावरती असणारं प्रेम, या प्रेमामध्ये ते त्यांचं इथे धूळमाती खात असतात माझ्यासोबत. मला गर्वाची गोष्ट आहे का हे सगळे मला जीव लावतात, प्रेम देतात. दादा लहानपणी स्वप्न पाहिलेलं का की मोठा बैलगाडा मालक होईल आणि मथुर सारखा एक अप्रतिम पळणारा नंदी आपल्याला? स्वप्न तर बघितला होता. हा. ज्या दिवशी काकांचे बैल घ्यायचो तेव्हा फील नव्हतो, म्हणजे कधी कधी असं नंदीला पकडल्यानंतर पण हाडाड छडछड व्हायची. मग तेव्हा लहानपणी ठरवलं होतं किंवा जेव्हा मोठं होईल तेव्हा स्वतःची नंदी घेईल आणि स्वतःचा नाद पूर्ण करेल. माझ्या मथुरने माझा नाद पूर्ण केला आज. दादा सर्जा मैदानामध्ये दिसला नाही, काय सांगाल? सर्जा वगैरे दिसणार, सर्जाच्या पायात थोडासा प्रॉब्लेम झालाय, सगळे नंदी दिसणार. मथुर आज पळाला, आज खूप मला आनंद आहे. आणि या पेडगाव सारख्या मैदानामध्ये आणि पेडगावकरांनी मला जो न्याय दिला या मैदानामध्ये, गाडी 3 गाड्या हातातून सुटून पट्टी क्रॉस करून गेल्या होत्या, आपली गाडी पट्टीच्या आतच थांबवली. जे माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे ना, त्यांचा मी कायम ऋणी आहे. त्यांनी माझ्या मथुरला पकडला म्हणून मी आज इथे फायनल पर्यंत राहिलो. त्यांच्या मुलं म्हणजे जनतेचा प्रेम लागतो, जनतेचा पाठिंबा लागतो. आज समज असेल यो जो दिलेला प्रेम आहे यो कुठे काम येऊ शकतो. आज मोरे सरकारने सुद्धा मला इथे न्याय दिला. आज त्यांनी सांगितलं जो रितसर पळून जिंकलाय त्याला निर्णय द्यायचा. मला
तो निर्णय इथे भेटला मोरेदादांकडनं आणि मी आभारी आहे मोरेदादाचा. येणाऱ्या काळामध्ये कधीतरी जेवढे हिंद केसरीचे मथुरनी किताब मिळवलेत ना, त्यांचा एक मैदान मी बिना शुल्क ठेवेल आणि तिथे समालोचक आणि सगळं मोरेदादांच्या हाती असेल. दादा, सर्व फॅन्सची इच्छा आहे, सर्व मथुर प्रेमींची इच्छा आहे, आमची इच्छा आहे मथुरच्या नावाने एखादं मैदान केव्हा होईल? होईल मोठं, एक मैदान होईल. बघू मथुर जोपर्यंत पलतो तोपर्यंत, मग पुढे एक मैदान करायचं नाही इथून लांब. दादा, शेवटचा प्रश्न विचारतो की मथुरचा त्या दिवशी वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाला त्यानं आज पेडगावचं हिंद केसरीचा गुलाल दिलाय, काय सांगाल? आज बघा, प्रत्येक जण बोलत असतो राक्षस आहे, भूत आहे, ते पण आज मला समजलं की खरोखर देव आहे. मला वारंवार तर कोण ना कोण मुलं असेल, देव कुठे एवढा देव करत राहतो, पण त्यांना आज समजलं असेल का देव खरोखर देवाचा आशीर्वाद आहे याच्या पाठीमागे, म्हणून आज ज्योतिबाचा गुलाल आजचा गुलाल कोणाला समर्पित? रायबाची मालक पण म्हणाले एक शब्द फक्त दादांसोबत बोललेला आणि लगेच पायरा झाला, काय सांगा? मी कधी, मला आता कोणाला दुखवायला आवडत नाही ना. मी आहे ना या पैरे बिरे करण्याच्या भसकडी जास्ती नसतो ना. मी ज्या दिवशी ठरवला, हे बघा, पैरा करायचा मन खुलेपणाने करायचा, नाही तर सांगतो, बघतो, करतो. आज मेहरबानचे मालक दीपक शेठ पाटील चिरल्याचे, मेहरबानला कोणी पैरा नव्हता देत, तो कार्तिक पैरा केला, टॉपच्या गाड्या मारल्या, पैरा आम्ही केला. आज आनंदाची गोष्ट वाटते. दीपक शेठ माझा मित्र आहे. जेव्हा मथुर महबूब पळायचा ना, या मथुर महबूब मुले ओळख झाली अखंड महाराष्ट्रभर, देशभरात. त्या दीपक पाटीलचा आज महबूब मेहरबान पळाला, त्या मेहरबाननी आणि कार्तिकनी या मैदानामध्ये फायनलला गुलाल घेतला. दादा, आजचा गुलाल कोणाला समर्पित करा? जे घरून लाईव्ह पाहतायत सर्व महाराष्ट्रभर आणि जे इथे आसपास सर्व चाहते आहेत महाराष्ट्रभर, त्यांना काय सांगा, त्यांचे आभार? अहो, मी बोललो ना, त्या चाहत्यांच्याच मुलं आज मथुर गुलालात राहिला आहे. त्या चाहत्यांनी जर गाडी अडवली नसती, पकडली नसती, तर मी घरी गेलो असतो. शुभेच्छा तुमच्या. कोण आडवं गेलं नाही दादा. ज्यावेळेस मथुरची गाडी होती, त्यावेळेस येडवून मी स्वतः गाडी आडवं गेलेला. मी स्वतः पलीकडचे 1 नंबर फाटी होतो, त्या 1 नंबर फाटीवर मी त्या मथुरला धरायला तिथे गेलो. गाडी बॉल नाही झाली पाहिजे. आणि या मथुरवर असलेलं घाटावल्या लोकांचं प्रेम, त्याच्यामुळे एवढी लोकं ती अडवायला गेली गाडी दादा.